पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा होता, सहज आणि सोपा विजय तिथं आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला 15 धावांचा पाठलाग करायचा होता, तो सुद्धा सहज आणि सोपा विजय. आणि त्यानंतर आता मॅच नंबर 3 कडे पण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी किती दाबलक ते लगावल्या जात आहेत. दादा इडगे या संघाच्या माध्यमातून हे पाहणं रोचक ठरणार आहे. आणि या धावांचा पाठलाग बचाव कशा प्रकारे होईल टीम सायलेंट रोहा याच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं रोचक ठरेल. पहिलं षटक जयने आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू येतोय स्ट्रेट डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर हेड, सी मारेगा पार. षटकार DVPL षटकार. थँक्यू. चला, समोरच्या दिशेने षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि आता शेवटचा अंतिम चेंडू काय देऊन जाईल. चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अखेरकार उजव्या बाहेरचा चेंडू वाईटची सांगता होतीये. आमचे ऑफिशियल अंपायर सागर सुळे यांना पण पाहतोय. 13 धाबा पॉवर प्लेमध्ये भरघोस धाबांची कमाई. ज्या धाबा पहिल्या इनिंगमध्ये केल्या होत्या मागील मॅचमध्ये त्या धाबांना गबसनी घालण्याचा प्रयत्न एकाच षटकामध्ये केला जातो. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असावी. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. इनर एज घेत असताना चेंडू दगदग करत लॉंग स्टॉप मध्ये फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट. 2 धावाने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचले 15 वरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते. या एक वेळ डीजेला, त्यानंतर वळूयात दुसऱ्या षटकाकडे. थँक्यू. दुसरं षटक घेऊन येत आहेत नवीन गोलंदाज नरेश. जयने जी कामगिरी केली, जयच्या षटकामध्ये 2 मोठे प्रहार येताना आपण पाहिले आणि त्या मोठ्या फटकांना कुठे ना कुठेतरी बॅक करणं गरजेचं आहे. आणि असं बॅक करत असताना काय नरेश 1 ते 2 धावाचं षटक, विकेट्सचं षटक हाताळेल का. साई 11 रोहा नाणेफेक जिंकली, त्यावेळेला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दादा इडगे संघाला फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलं. आणि आमंत्रित करत असताना सद्यस्थिती जर आपण पाहिली, हौसला काढायचा प्रयत्न, यावेळेला चेंडू पायावरती आदळलाय. लावडा बिल पंचांकडे केली जाते आणि पंच सांगतायत नॉट आउट आणि चेंडू मागे निघून गेलाय. पायाला लागून चेंडू सी मारे का पार, लेग बाय जरूरपणे येतोय चौकार. चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र चांगली सुरुवात या षटकाची सुद्धा झाली आहे. कुठे ना कुठेतरी असं वाटलंय की जशी जशी मॅच पुढे जाते 11:30च्या सुमारास मोठमोठे ब्लास्ट होण्याचे संकेत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटून गेलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक तितका प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव
धावून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकाची दाबा 20-20. ओहो व्हाट अ शॉट. टक्कन आवाज आलाय. लेग फ्लिक आहे. पायावरच्या चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार 6 धाबा. DVBL षटकार. आहेत 26-26. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामधील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नरेश सज्ज होतोय, परंतु फलंदाज वैभवची प्रशंसा करावी तितकी कमी. 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि यावेळेला मात्र जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाले होते. टिपिकल कृष्णा सातपुते स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि यष्ट्या बाकवत असताना पहिला विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय नरेशने. वैभव बाद. थँक्यू डीजे. शुभम दापलकती ताबा 26 आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. वैयक्तिक 19 धाबांची खेळी वैभवची पाहायला मिळाली. फक्त ती खेळी नव्हे, ही तर वादळी खेळी आहे, ज्या खेळीच्या माध्यमातून धाबांचा वर्षाव होताना पण पाहिला. पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर राहिला. मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या स्टिकरला लागणार हा चेंडू एका धाब्यासाठी येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा 13.50च्या सरासरीने अक्षरशः कुठल्या गेल्यात दादा एडगे संघाच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ झालाय. दाबादाबामध्ये 27 आहेत. अजून येणारे 2 षटक शिल्लक आहेत. 5 धाबांचं षटक आहे आणि असं असताना अडचणी वाढल्यात. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी पाहूयात त्या अडचणींना कशा प्रकारे बॅक केलं जातं, कशा प्रकारे त्या अडचणीतून सामरलं जात आहे. राकेश नवीन गोलंदाजी मार्कवरती वैभवने प्रभावित केलं होतं आणि त्यानंतर मात्र विशाल आणि शुभम यांच्यावरती जबाबदारी आता मांडली आहे. स्ट्राईक एंडवरती विशाल याला आपण पाहत आहोत आणि राकेश नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. मागील 4 हंगामाची कहाणी काय होती त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. मागील मोठा फटका, फक्त मोठा फटका नाहीये, हा सरळ षटकार फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. DVBL 6 धाबा. थँक्यू. धावफलकाची धाबा 33. षटकार आलाय. 27 नंतर षटकार 33. सुरुवात झाली या षटकाची षटकाराने.
आणि आता इरादे स्पष्ट केलेत. आपण त्या चर्चेकडे येणार आहोत. मागील 4 वर्षामध्ये पुन्हा एकदा वन्स मोर वन अनदर बाउंड्री म्हणजेच सीमारेखा पार जाणारा हा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. लगातार 2 षटकार आलेत. 5 चेंडूचा खेळ आहे. शुभम फलंदाजी मार्कवरती आहे. रिव्हर्स अटॅम्प स्विच रिव्हर्स केला गेला आणि चेंडू निघून गेला. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही म्हणून सीमारेखा पार जाणारा हा DBPL चौकार. पुन्हा एकदा राकेशचा हा चेंडू सुद्धा यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि ओहो काय गरज होती का, काय गरज होती का. सहज आणि सोपा झेल टिपण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, परंतु मला वाटते तिथे जय आले आणि चेंडू धरणीला दान होत असताना झेल टिपला गेलेला नाहीये. 2 धाबा धावून कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु एक जीवनदान मिळते शुभमला. ही सुद्धा जमेची बाजू राहणार आहे टीम दादा एडगे या संघासाठी. झडपत टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, यॉर्करचा मारा आणि इथे थोडीशी अपील होताना पाहायला मिळते. धावफलकाची धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धाबा धावफलकावरती दादा एडगे संघाच्या. चला घाई करा, इतका वेळ नाही आपल्याकडे. चर्चा जास्त करू नका, घाई करायची आहे. चला नवीन गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. संदेशने काय संदेश घेतलाय, काय संदेश तो देण्यासाठी आलाय याची तो चर्चा होईल, परंतु सध्याला बहरामध्ये असणार शुभम आता ब्लास्ट करत असताना मैदानात पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. सेम थिंग वैभवची सुद्धा होती. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू न येत असताना विकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धाबेसाठी सिंगलने धावफलक पुढे जाईल. सातत्यानं मोठे फटके मारले जातात कारण आता लढण्याला बळ आलंय. लढण्यासाठी बळ आले त्याचं कारण असं आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेला त्या धाबा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गेलेला अजून धाबा, या सर्व गोष्टी तिसऱ्या षटकामध्ये कुठलेला धाबा, या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी या स्लॉग झोनमध्ये खेळण्याची गळ्याचे मोठं बळ देतात. आणि आता पुन्हा एकदा मिस टाईम आहे. प्रॉपर एक्झिक्यूट झालेला नाही आहे. चेंडू मिडविकेटच्या टोक्यावर मारायचं होतं, थोडीशी बॅट लेट आली, त्यामुळे हा चेंडू लॉंग ऑन मध्ये फील्ड केला जातोय. 1 धाब येते. ओहो यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सफर. षटकार.
थँक्यू डिझे. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलाय 53-53 वरती. काय जबरदस्त बॅटिंग फलंदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वन्स मोर वन अनादर सिक्सर. 6 धावा. सूरज हिरवे फायटर आणि अर्जुन 11. सूरज हिरवे FGT वर्सेस अर्जुन 11. आपण दोघांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा यावेळेला बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. धावचीची संधी आहे. काय धावचित केलं जाईल का? धावचित होण्याच्या प्रयत्न दिशेने आता फलंदाज वाटचाल करत होता आणि तिथे एकच 2 धावा धावफलकावरती आणि धावफलक धावा आहेत. टार्गेट किती आहे? 61 म्हणजे 62 धावांचं. या 62 धावांचा पाठलाग होईल का की त्यांना वाचवलं जाईल? येणारी काळ वेळ सांगेल. त्या अगोदर चला सूरज हिरवे FGT वर्सेस अर्जुन 11. संगणक आलेत का राहुल? चला दोन्ही संघांना टॉस साठी शेवटचा हा कॉल केला जातोय. सूरज हिरवे FGT आणि अर्जुन 11. मित्रांनो मी अगोदर सुद्धा सांगितलंय तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सो कोणीही विलंब करू नका. 23 मॅच आजच्या दिवसभरामध्ये संपवायचे आहेत आणि त्या 23 मॅच संपवणं तितकं सोपं नाहीये. चला आणि अजून एक खुश खबर आहे. फेअर प्ले अवॉर्ड टीमसाठी आहे. शिस्तबद्ध संघ आणि त्यांच्यासाठी बक्षीस काय असणार आहे? गोल्ड कॉइन दिला जाणार आहे. अतिशय चांगली बाब आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय नामदेव सुळे सर. त्यांच्या माध्यमातून हे गोल्ड कॉइन दिलं जाईल. 2 संघांना दिले जाणार आहेत. एक संघ नाही 12 मध्ये तब्बल 2 संघ असे असतील त्यांना एक गोल्ड कॉइन दिला जाणार आहे. जो शिस्तबद्ध खेळ करेल या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी ते कॉइन असणार. सो राहुल इरकर आणि त्यांच्या टीमची खरी कसरत संध्याकाळी होणार आहे. म्हणजे कोणाच्या नावे हे फेअर प्ले अवॉर्ड जातील यासाठी. असो लगेच फिल्डिंग लावून घ्या. पॅटर आलेले आहेत. बॉलिंगसाठी यायचे गोलंदाज
अर्जुन 11चा कर्णधार, चला लवकरात लवकर या टॉस साठी. आदरणीय सुभाष सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते जे टॉस झालाय. कोणी जिंकला राहुल? राहुल टॉस कोणी जिंकला? अर्जुन 11ने टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग. आजकाल टॉस असा झालाय की निर्णय विचारायचे की नाही हा प्रश्न पडतो, कारण जो तो फिल्डिंगच घ्यायला धावतो. असं अनेक वेळा आपण पाहिलं. चला आपण मैदानाच्या दिशेने वळूयात. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती विशाल सज्ज झालाय 62चा बचाव करण्यासाठी आणि 62चा पाठलाग करण्यासाठी टीम सज्ज होतीये. पहिला चेंडू यावेळेला बीमर स्वरूपाने आलाय, मागे निघून गेलाय, फाईन लेगला चिरत असताना सीमारेखा पार, चौकार +1 टोटल 5. थँक्यू डेझर, थँक्यू डेझर, थँक्यू थँक्यू डेझर. बॉल द्यायचा आहे. चला पहिला चेंडू नो बॉल, म्हणजेच नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. ज्याने कोणी हा शोध लावला खरोखरच तो ग्रेट आहे, कारण नो बॉल नंतर फ्री वाटण्याची जी काही संकल्पना आहे ती गोलंदाजासाठी थोडासा त्रास आहे. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. 62 पाठलाग करण्यासाठी नशिबाने तर पहिली साथ दिली आहे. आता बाकी फलंदाज काय खेळ करतात यावरती नजर असेल. पुन्हा एकदा विशाल समोर नरेश. सुरुवातीला शफल झालं त्यानंतर ऑन साईडला चेंडूला खेळून काढलंय. मैदानाला गरंगळ चेंडू अलंकटी कापेट निघून गेलाय. फेकी होण्या अगोदर एकाच धाब्यावरती समाधान मानले जाते. धनगर वसई प्रीमियर लीग 2024 हंगाम 5वा आणि या 5व्या अंगामध्ये येत असताना वेगळ्या संकल्पनेमध्ये ही स्पर्धा राहुल इरकर आणि त्यांच्या टीमने आपल्यासमोर सादर केली आहे. पहिलं वर्ष ज्यावेळेला पार पडलं होतं त्यावेळेला बापूसळे बस्ती या संघानं या DVPLचा खिताब पटकावला होता. दुसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला सातपुते कन्स्ट्रक्शन यांनी तो खिताब आपल्या नावे केला होता. तिसऱ्या वर्षामध्ये आलो त्यावेळेला अजिंक्य 11 संघाने हा खिताब आपल्या नावे केला होता. आणि चौथ्या वर्षामध्ये ज्यावेळेला आपण आलो होतो त्यावेळेला भारत बोडेकर फायटर या संघाने खिताब आपल्या नावे केला. तर DVPLचा 2023 DVPL साठी रेस्ट होतं आणि आता रेस्ट नंतर बेस्ट करण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये राहुल इरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केला जातोय. टीम संकल्प विजय प्रतिष्ठान अंतर्गत धनगर वसई प्रीमियर लीग 2024. चला मॅच बॉल आलाय. अरे त्यांना नेट मधून बाहेर काढा रे.
जे नेटमध्ये खेळतात त्यांना बाहेर घ्या पहिलं. चला नेटमध्ये जो कोण खेळतोय त्याने बाहेर या. जर का नेटमध्ये खेळले तर पॅनलाइज केलं जाईल. त्या टीमला ज्या टीमचा टी शर्ट घालणारा खेळाडू त्या नेटमध्ये दिसेल. क्या बात आहे. लॉफ्ट केलंय चेंडूला, लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं आणि चेंडू सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. इथे वादा करून आलाय मैदानाच्या आतमध्ये नरेश की मी या संघाला सामना जिंकून देणार आणि तो इंटेंट पुढे पुढे मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. चेंडू सीमारेखा पार. षटकार. पुन्हा एकदा यावेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि जो चांगला स्टार्ट करून देणारा फलंदाज होता नरेश त्याला मात्र तंबूच्या दिशेने जावं लागतंय. पहिला हादरा टीम साहिल 11 रोहा या संघाला. थँक्यू डीजे. आता फोन करून पण फायदा होणार नाहीये. डीव्हीपीएल मध्ये आलेला चेंडूचा खेळ झालाय. 4 शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 13 धावा दाखल करतात. चांगली सुरुवात करत असताना नरेश बाद झालाय. लढता लढता बाहेर गेलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. भावेश. याला ड्राईव्ह काढायचा प्रयत्न. काय जबरदस्त फटका आहे. शानदार शॉट. चेंडूला दिशा दिली गेली. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक डिक मध्ये तैनात होता त्याचा फायदा झालाय. चौकार आला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली फलंदाजाने. 17 धावा दाखल करते कुठल्या गेल्यात. थँक्यू डीजे. धावफलक दावा 17. नवीन गोलंदाज नितीन आलाय. नवीन गोलंदाजी मार्क वरती. 17. लॉस ऑफ 1 विकेट. नरेश बाद झाल्यानंतर भावेशने आल्यानंतर त्याचा आवेश दाखवलाय आणि आता नितीन दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतो. 17च्या सरासरीने जर पुढे गेले धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनतील. धावफलकाचा पाठलाग होऊ शकतो. 62 धावांचा पाठलाग ते करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी पहिल्या षटकामध्ये कंबर कसली आहे ती अतिशय योग्य आहे. योग्य दिशेने ते खेळ केला जातोय आणि
आता नितीन कशा प्रकारे गोलंदाजी करतो यावरती नजर असणार आहे. चला लवकर घाई करा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनसाइड आउट चेंडूला खेळला गेला. बॅकफुटवर जाऊन तो पंच पद्धतीने लॉफ्ट स्ट्रोक खेळला गेलाय. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. इथे धावा बनवण्यासाठी मोठे फटके अपेक्षित आहेत. त्यामुळे मोठ्या फटक्यानं सातत्यानं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते मोठे फटके सिट डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. मोठे फटके मारत असताना यश अपयश ही नंतरची बाब राहिली, परंतु तुमचे प्रयत्न जे ते कसोशीचे होणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न इथं फलंदाजाकडून केले जातात. परंतु गोलंदाजीची मी प्रशंसा करेल. ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, पूर्णपणे स्टान्सला ओळखतायत. फलंदाज कशा प्रकारे उभा आहे, कोणत्या क्षेत्रात फटका मारण्यासाठी तो तयार आहे, याच्यासाठी आपल्याकडे कोणतं अस्त्र असणं गरजेचं आहे त्याला जाणून गोलंदाजी केली जाते. आणि म्हणूनच की काय इथे धावा तितक्या प्रमाणात येत नाही आहेत सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये. नितीन चला घाई करा आपण. बॅटची एज आणि डाईव्ह लागून झेल पकडण्याचा प्रयत्न यावेळेला सुटला. एफर्टला 100+ मार्क्स देणं गरजेचे आहेत. म्हणजे प्रशंसा करावी करणं गरजेचे आहे, अप्रिसिएट करणं गरजेचं आहे. चांगले एफर्ट होते यष्टरक्षकाचे. हाताला लागून चेंडू मागे निघून जातोय. तिथे एक धाव. श्याम हडगे यष्टरच्या श्याम हेडगे अतिशय चांगली फिल्डिंग एफर्ट. इथे मोठा फटका अपेक्षित आहे. काय तो येईल का? ना टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून गेलाय. तयार होते छोट्याशा वळणासाठी, हरकत करेल असं वाटलं होतं त्यांना चेंडू, परंतु तसं झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत आल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. काय त्या चेंडूवरती किती धावा येत आहेत याच्यावरती नजर असणार आहे. मॅच नंबर 3 आपण पाहतात. बी ग्रुप मधली पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान काल सकाळपर्यंत म्हणजे जवळजवळ 3:30 वाजेपर्यंत इथे स्पर्धा चालू होती. टेनिस क्रिकेट विषयातील मोठे तारे सितारे इथे येत असताना आपण पाहिले होते. आणि त्यानंतर आजचा दिवस उजाडत असताना DVPL धनगर वसई प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. या मला ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव मिळाली आहे का? येस, 2 धावा कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत? 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 37. 10-37. 6 षटकार काय लगावले जातील का? कोणता गोलंदाज येईल याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. चला, तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज सागर.
बघा सागरची आमच्या मेहनत सुद्धा खूप मोठी आहे. ज्या ज्या वेळेला DVPL आयोजित करण्याची वेळ येते त्या त्या वेळेला राहुलच्या खांद्याला खांदा लावून सागर सोळे हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे बंधू सुद्धा पहिला चेंडू डॉट बॉल देता चेंडूची सांगता होती अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली. ओहो मोठा फटका लॉफ्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी खूप मोठी कसरत आहे आणि ती कसरत धावांरूपी करावी लागते. आस्किंग रन रेट खूप मोठा आहे. जवळजवळ 18.50च्या सरासरीने पुढे जायचं होतं. 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव आली आहे म्हणजेच त्या 18.50च्या सरासरीला भेदण्यासाठी तुम्हाला 3 षटकार मारावे लागणार आहेत येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. काय ते मोठे फटके तुमच्या बॅटमधून प्रदर्शित होताना दिसतील का की अजून काही वेगळं चित्र दिसेल. 26 धाबा धावफलकावरती आहेत. 26 ऑन स्कोर बोर्ड. ओहो चेंडू बॅटला प्रॉपर लागलेला नाहीये. धावचीची संधी आहे. गडीपात कोण होईल. ज्याने धाव घेतली तोच मात्र तंबूच्या दिशेने जाईल. हा आटापिटा कशासाठी. जर का समोरून स्ट्राईक रोटेट होणारच नव्हती तर मात्र जाऊन काय फायदा होता. 3 चेंडूचा खेळ झालाय. भूषण आलाय. भूषण आलाय नवीन फलंदाज. एखाद्या खेळाडूचा क्रम बदलल्यानंतर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट हा त्या संघावरती पडत असताना दिसतो. त्याच्या धावफलकावरती दिसत असतो आपल्याला आणि तोच कदाचित तिथं भूषण आल्यानंतर पाहायला मिळतो का नाही. मिस टाइम स्ट्रोक. षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या 2 धाबा या षटकामध्ये आल्यात आणि टोटल 27 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. थँक्यू थँक्यू डुचे. तर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय योगेश. मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. पहिला चेंडू खाली जाणारा सबमरीन. कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे त्यामुळे येतोय डॉट बॉल. आता 4 चेंडू जरी 4 षटकार आले तरी सुद्धा मॅच लांब आहे. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. षटकार.
त्याला शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे, म्हणजेच या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सो नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम अर्जुन 11 जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हायची आहे. जी काय मीटिंग वगैरे करायची ती आत्ताच करून घ्या. कोणत्या प्रकारचा विलंब होणार नाही याची काळजी घ्या. चेंडू हवेमध्ये आणि शेवट गोड झालाय, कारण नाही झाला, विकेट नाही आली आणि रनआउट सुद्धा नाही मिळालाय. अखेरकार मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय टीम दादा हेडगे या संघानं. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. अर्जुन 11 लगेच मैदानात दाखल व्हा.